योहानकृत शुभवर्तमान अध्याय 7. येशू आणि त्याचे बंधू. यानंतर येशू गालिलात फिरला. यहुदी त्याला जीवे मारावयास पाहत होते, म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. यहुद्यांचा सण म्हणजे मंडपाचा सण जवळ आला होता. यास्तव त्याचे भाऊ त्याला म्हणाले, तू येथून निघून यहुदियात जा, म्हणजे जी कामे तू करतोस ती तुझ्या शिष्यांनीही पहावी. जो कोणी प्रसिद्ध होऊ इच्छितो तो गुप्तपणे काही करीत नाही. तू ही कामे करतोस तर स्वतः जगाला प्रगट हो. त्याच्या भावांनीही त्याचवर विश्वास ठेवला नव्हता. त्यावरून येशू त्यास म्हणाला, माझा समय अजून आला नाही. तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे. जगाने तुमचा द्वेष करावा असे होत नाही. ते माझा द्वेष करते, कारण त्याची कामे वाईट आहेत, अशी मी त्याविषयी साक्ष देतो. तुम्ही सणास वर जा. माझा समय अजून पूर्ण झाला नाही, म्हणून मी आताच या सणास जात नाही. असे त्या सांगून तो गालिलात राहिला. त्याचे भाऊ सणास गेल्यावर तोही प्रसिद्धपणे नाही तर गुप्तपणे वर गेला. यावरून तो कोठे आहे असे म्हणत यहुदी त्याचा त्या सणात शोध करू लागले. लोकसमुदायातही त्याचविषयी फार कुजबूज चालू झाली. कोणी म्हणाले, तो चांगला मनुष्य आहे. कोणी म्हणाले, नाही, तो लोकास फसवितो. तरी यहुद्यांच्या भीतीमुळे त्याचविरुद्ध कोणी उघडपणे बोलले नाही. आपण देवापासून आलो आहोत हे येशू यरुशलेमात शिकवितो. मग सण अर्धा झाल्यावर येशू वर मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला. यावरून यहुदी आश्चर्य करून म्हणाले, शिकल्या वाचून याला विद्या कशी आली? येशूने त्यास उत्तर दिले, माझी शिकवण माझी नाही, तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास कोणी मनात आणल्यास ह्या शिकवणीविषयी त्याला समजेल की ही देवापासून आहे, किंवा मी आपल्या मनाने बोलतो. जो आपल्या मनसे बोलतो तो स्वतःचेच गौरव पाहतो, परंतु आपल्याला ज्याने पाठविले त्याचे गौरव जो पाहतो तो खरा आहे, व त्यामध्ये अधर्म नाही. मोशाने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तरी तुम्हातून कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला जीवे मारावयास का पाहता? लोकसमुदायाने उत्तर दिले, तुला भूत लागले आहे. तुला जीवे मारावयास कोण पाहतो? येशूने त्यास उत्तर दिले, मी एक कृत्य केले, त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करिता. सुनता मोशापासून नाही तर पूर्वजापासून आहे. म्हणून मोशाने ती तुम्हावर लावून दिली, आणि तुम्ही शब्बात दिवशी ती करता. मोशाचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुनता शब्बात दिवशी होते. तर मी शब्बात दिवशी एका मनुष्याला सर्वांगी बरे केले, यामुळे तुम्ही मजवर रागावता काय? तोंड देखला न्याय करू नका, तर यथार्थ न्याय करा. यावरून यरुशलेम करातून कित्येकांनी म्हटले, ज्याला जीवे मारावयास पाहतात तो हाच आहे ना? पहा, तो उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे असे अधिकाऱ्यांनी खरोखर जाणले आहे काय? तरी हा कोठचा आहे हे आम्हाला ठाऊक आहे. पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठचा आहे हे कोणास कळणार नाही. यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला जाणता व मी कोठचा आहे याचीही तुम्हाला जाणीव आहे. तरी मी आपण होऊन आलो नाही. ज्याने मला पाठविले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखीत नाही. मी तर त्याला ओळखतो, कारण मी त्याचपासून आहे व त्याने मला पाठविले आहे. यावरून त्यांनी त्याला धरावयास पाहिले, तरी कोणी त्याचवर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती. तेव्हा लोकसमुदायातील बहुत जणांनी त्याचवर विश्वास ठेवला व म्हटले, ख्रिस्त येईल तेव्हा तो याने केलेल्या चिन्हापेक्षा अधिक चिन्हे करील काय? लोकसमुदाय त्याच दिवशी कशी कुजबूज करीत आहे हे परुषांनी ऐकले, आणि मुख्य याजक व परुषी यांनी त्याला धरावयास कामदार पाठविले. यावरून येशूने त्यास म्हटले, मी अगदी थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे, मग ज्याने मला पाठविले त्याकडे मी निघून जाईन.
तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही, आणि जिथे मी असेन तेथे तुमच्याने येणार नाही. यामुळे यहुदी आपसात म्हणाले, हा असा कोठे जाणार की तो आम्हाला सापडणार नाही? तो हेलेनी लोकात पांगलेल्याकडे जाणार आणि हेलेन्यास शिकवणार काय? तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही, आणि मी जेथे असेन तेथे तुमच्याच्याने येणार नाही. हे जे विधान त्याने केले ते काय आहे? जिवंत पाणी. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्याने मजकडे यावे. जो मजवर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याचवर विश्वास ठेवला त्यास आत्मा मिळणार होता. त्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते, कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता. यास्तव लोकसमुदायातील कित्येकांनी हे शब्द ऐकून म्हटले, हा खरोखर संदेष्ट आहे. कित्येकांनी म्हटले, हा ख्रिस्त आहे. काहींनी म्हटले, ख्रिस्त गालिलातून येतो काय? ख्रिस्त दाविदाच्या वंशाचा व ज्या बेथलहेमात दावीद होता त्या गावचा असा येणार असे धर्मशास्त्रात सांगितले नाही काय? यावरून त्याचविषयी लोकसमुदायात फूट पडली. त्यातील कित्येक जण त्याला धरावयास पाहत होते, तरी कोणी त्याचवर हात टाकला नाही. यास्तव मुख्य याजक व पुरुषी याचकडे कामदार आले. त्यास ते म्हणाले, तुम्ही त्याला का आणले नाही? कामदारांनी उत्तर दिले, कोणी मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. यावरून पुरुषांनी त्यास म्हटले, तुम्हीही फसला आहात काय? अधिकाऱ्यापैकी किंवा पुरुषापैकी कोणीतरी त्याचवर विश्वास ठेवला आहे काय? जो हा लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. त्याचकडे पूर्वी आलेला निकोदेम त्यांच्यापैकी एक होता. तो त्यास म्हणाला, कोणाचे ऐकून घेतल्या वाचून व तो काय करतो याची माहिती करून घेतल्या वाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करीते काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, तू ही गालिलातला आहेस काय? शोध करून पहा की गालिलात कोणी संदेष्टा उत्पन्न होत नाही. मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले.